नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज मी तुम्हाला असा एक पदार्थ दाखवणार आहे की जे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. तुम्ही म्हणत असाल की इतका सारा लसूण कशासाठी घेतला, तर चला ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मंडळी, सर्वप्रथम अशाच पद्धतीने आपल्याला लसूण सोलून घ्यायचा आहे. तर लसूण हा त्याच्या पाकळ्या देखील तशाच ठेवायच्या, कारण त्यामुळे सुद्धा चव छान येते या पदार्थाला. तर तो कोणता पदार्थ बनवायचा आहे तर चला बघूया. तर मंडळी, इथे सर्वप्रथम हरभरे स्वच्छ धुवून घेतले. तर मोठेवाले जे हरभरे असतात, म्हणजे छोले म्हणतात त्याला, ते छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता आता झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे ते जास्त शिजणार नाही आणि कमी पण शिजले नाही पाहिजे, अगदी मध्यम असे शिजले पाहिजे. तर हे बघा, छान असे छोले शिजले आहे. आता ते एका चाळणीमध्ये काढून घेऊया. त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेऊया. 10 मिनिटं हे थंड होऊ द्यायचे. आता एका वाटीमध्ये बेसन पीठ 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी, दही 1 ते 2 चमचे आणि लाल तिखट 1 चमचा, किंवा आपण आपल्या आवडीनुसारही घालू शकतो. अर्धा चमचा मीठ देखील घालून घ्यायचं हवं त्या प्रमाणामध्ये. चाट मसाला हवा त्या प्रमाणात घालून घ्यावा. आता छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं. याच्याने न लागेल या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. तर पूर्ण चणे जे आहे ते या पिठामध्ये मिक्स झाले पाहिजे. दही टाकल्यामुळे पाणी न टाकता याच पद्धतीने दह्यामध्येच हे छान मिक्स करायचे. पाणी जर टाकलं तर जास्त चिकट होतं, त्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो करायचाच नाही. तर या पद्धतीने मस्त असं पीठ आता मिक्स झालंय. तर एकीकडे मध्ये तेल तापतच ठेवलेलं होतं, तर लगेचच याच्याने तळून घेऊया. तर या पद्धतीने छान असे आधी तेल गरम करून घ्यायचं पूर्ण, मग मंद आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे ते जास्त आतमध्ये कच्चे न राहता आणि मंद आचेवरती मस्त तळल्या जातात, पूर्ण आतमधून व्यवस्थित तळल्या जातात. तर या पद्धतीने मस्त असे कुरकुरीत चणे तळून झालेले आहेत. ते बघा, अगदी मस्त कुरकुरीत झालेले. तर याच पद्धतीने सर्व चणे तळून घेतले. त्यानंतर लसूण देखील तळून टाकलाय आणि मिरच्या पण छान असं तळून घेतलंय. तर बघा, या पद्धतीने मस्त आपली चना चिली इथे तयार झाली. तर मंडळी, पावसाच्या दिवसामध्ये अगदी गरमागरम आणि तळलेले पदार्थ तर प्रत्येकालाच खावेसे वाटतात. तर या पद्धतीने जर तुम्ही अशी चना चिली घरी बनवली तर लहान मुलं देखील अगदी आवडीने खाते. आणि हो, त्याशिवाय पौष्टिक देखील आहे, त्यामुळे सर्वजण हे आवडीने खाऊ शकतात. तर मंडळी, असेच आपल्या चॅनलवरती छान छान पौष्टिक असे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.